गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी साठी म्हणजे चौथी आणि तिसरीला अर्थात उपयुक्त आहे इयत्ता 5वी साठी 25 प्रश्न पाहणार आहोत बुद्धिमत्ता या विषयातील। ठीक आहे, पेपर 2 मधले 25 प्रश्न। परीक्षा आपली जवळ आलेली आहे आता साधारण, आणि परीक्षा जवळ आल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडवणं महत्त्वाची गोष्ट आहे। एकही प्रश्न न वगळता व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। प्रत्येक प्रश्न तुम्ही माझ्या आधी सोडवणार आहात आणि उत्तर आलं नाही तर मग पुढे व्हिडिओ घ्यायचा आहे। ठीक आहे, तोपर्यंत हे करायचं। पहिला प्रश्न वाचू बघा। सोहम नैऋत्येकडे तोंड करून, ठीक आहे बघा, सोहम नैऋत्येकडे तोंड करून, ओके, नैऋत्येकडे तोंड करून उभा आहे, तो काटकोनात वळला। आता इथं लक्ष द्यायचंय, नकाशात वरची दिशा असते उत्तर, खालची दक्षिण, इकडची पूर्व आणि ही पश्चिम। ठीक आहे, मग नैऋत्य असते खालची, जिकडून भारताला पाऊस येतो। ठीक आहे, नैऋत्य, नैऋत्य मोसमी वारे। त्याच्यानंतर इकडे असते वायव्य, वायव्यला पाकिस्तान आहे, इथं आहे ईशान्य, ईशान्येला मणिपूर, आसाम ही राज्य आहेत, आणि इकडे आहे आग्नेय। हे आपण याच्या आधी पण लक्षात घेतलेलं आहे। कसं आदन पावा वाजवतो विपू, म्हणजे कसं हे बा, आदन पावा वाजवतो उईपू, हे असं आहे, याला शॉर्ट फॉर्म म्हणताना आदन पावा वाजवतो उईपू। ओके, आदन पावा वाजवतो उईपू, हे आपण आधी पण शॉर्ट फॉर्म मध्ये लक्षात घेतलं। आ म्हणजे आग्नेय, द म्हणजे दक्षिण, न म्हणजे नैऋत्य। आदन लिहून घ्या वहीवरती जर तुमच्याकडे नसेल तर। ठीक आहे, नोटेशन प किंवा पा। ठीक आहे, मग याच्यामध्ये प जर म्हटलं तर पश्चिम, त्यानंतर वा, वा म्हणजे वायव्य, आणि उईपू, उईपू म्हणजे उत्तर, ईशान्य आणि पूर्व। ठीक आहे, आदन पाव वाजवतो उईपू। प्रश्न आपला असा आहे, सोहम नैऋत्य दिशेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे सोहमचं तोंड इकडे आहे, तो उभा आहे, तो काटकोनात उजवीकडे वळला। आता हा इथून आहे, काटकोनात जर वळला, काटकोनात जर वळला तर तो असा वळणार आहे। ठीक आहे, म्हणजे त्याचं तोंड इथं येईल। 3 वेळा वळला, एकदा परत इथं आला, एकदा इथं आला, इथून काटकोन केला याच्यातला, इथं, इथून परत काटकोन केलेला आहे, पुन्हा इकडं, परत इकडं, परत इकडं, तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? तिसऱ्या वेळी तो इकडे येणार आहे, त्याचा काटकोन इथं होईल। तिसऱ्याला जर त्याचं तोंड इकडे असेल तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे? त्याच्या डाव्या हाताला ईशान्य दिशा आहे। कोणती आहे? ईशान्य दिशा आहे त्याच्या डाव्या हाताला। ठीक आहे, आले लक्षात? ओके, म्हणजे काय झालं इथं लक्षात घ्या, तोंड एकदा इथं होतं, एकदा वळला एक, परत पुन्हा इकडे आला, इथून, इथून परत वळला काटकोनात, इथं गेला, परत इथून इकडे वळला, मग इथं आला। ज्यावेळी तो इकडे तोंड करील त्यावेळी त्याचा डावा हात इकडे असेल, इथं तोंड केल्यानंतर। ठीक आहे, मग त्याचा डाव्या हाताला ईशान्य दिशा येणार आहे। ओके, चलो पुढचा प्रश्न बघू। 27-28 एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी चिन्ह दिलेले आहेत। एक सांकेतिक भाषा आहे। दिशा वळण्याचं काटकोन म्हणजे कसा असतो? असा। ठीक आहे, इथून एकदा वळला, इथं तोंड असलेली व्यक्ती आहे, ती काटकोनात वळली तर तिचं तोंड वरती उत्तरेकडे जातं, इथं असलेलं, पुन्हा परत इथून जर तो इथं तोंड आहे त्याचं आणि परत काटकोनात वळला तर इथं जातो, परत त्याच्यानंतर इथं जातो, असं रोटेशन घ्यायचं घड्याळवाईज। ठीक आहे, चला एक मुद्दा आठवला होता म्हणून समजून सांगितला। पुढचा मुद्दा बघू। 27-28 साठी एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी चिन्ह दिली, त्यांचा विचार करून योग्य पर्याय निवडा। ठीक आहे, आता प्रश्न आपण आधी समजून घेऊ। इथं प्रश्न आहे, प्रश्न तुम्ही वाचू शकता बघा। वरील चिन्हाद्वारे सदन शब्द, सदन शब्द समानार्थी शब्द काय? सदनला समानार्थी शब्द काय असतो? घर असतो, गृह असतो, अजून? ठीक आहे, मग बघा बरं, आता इथं घर शब्द आहे का? हो आहे। मग 2 अक्षरी शब्द आहेत का पर्याय? हो, यस। सदनचा समानार्थी शब्द आहे घर, आणि घरला समानार्थी शब्द काय आहे? घरला त्याने दिलेला आहे त्रिकोण आणि हे, असं उत्तर आहे का कुठे? यस आहे। 27 ला ऑप्शन आहे 1। व्हेरी गुड, म्हणजे प्रश्न खूप सोपा होता, प्रश्न सोपा होता। आता
सदन शब्द शोधा बरं, कुठं आहे सदन. सदन शब्द कसा आहे, याच्यात तर तो काही तयार होणार नाही. ठीक आहे, जाऊ द्या. मग आता आपण दुसरा बघू काय होतंय. मरफ, ओके, काना, मार. ठीक आहे, चला जाऊ द्या, याच्यावरती घेण्यापेक्षा आपण दुसरा प्रश्न घेऊ. ओके, चलो पुढचा प्रश्न बघू. 28 ला खालीच घ्यावं लागेल थोडं. 28 ला स्टार आहे, त्याच्यानंतर स्टार आहे, वरचा मात्रा दिलाय आणि हे दिलेलं आहे. ओके, बघा आता समोर आले प्रश्न. या चिन्हांचा वापर करून काय दिलेलं आहे, चिन्ह स्टार, मात्रा, चौकोन, अधिक आणि परत चौकोन. ठीक आहे, मग आता चौकोनाला कोणते शब्द वापरलेत आधी ते बघू. चौकोनाला काय शब्द तयार आहे, र. ओके, ह्याला र दिलाय, ह्याला र दिलाय. त्यानंतर बरोबरच्या चिन्हाला काय दिलंय, काना आहे. ओके, ठीक आहे, याला काना देऊन ठेवू. त्यानंतर मात्राला, मात्रा, हा मात्रा आहे. ओके, ह्याला जर मात्रा असेल तर मात्रा. त्यानंतर दोनदा मात्रा झाला. मग अधिकचं चिन्ह काय आहे, फ. ओके, फ रे रा आणि अधिकचं चिन्ह आहे परत. मग फेरा फेर असं होईल का, फेरा फेर का फार फेर का फेरा फार, फार फार. बघा बरं, विचार करा. मात्रा दोनदा आलाय का, नाही. फ दोनदा आला, मग मात्राच्या जागेवर फ फे, फे र फार. हा यस, शब्द होईल फेर फार. काय होणार आहे, फेरफार शब्द होणार. ओके, कसा झालाय, ह्याचा त्याने मात्र्यासारखा उपयोग केला, त्याच्यामुळे इथून कट झाला. मग झाला फेर आणि याला काना दिला, फार, फेरफार. व्हेरी गुड. चलो पुढचा प्रश्न बघू. काही प्रश्नांमध्ये मजा येत असते. ठीक आहे, वेळ गेला तरी काय हरकत नाही. सोबतच्या आकृतीत एकूण किती घनाकृती ठोकळे आहेत, किती आहेत, 1 2 3 4 नाही 4 5 6 7 8. समोरचे जे आहेत ते 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 8 आहेत. बघा काय उत्तर आहे, तुम्ही उत्तर किती काढलेलं आहे, 29चं 4. यस, व्हेरी गुड. कसे मोजायचे पुन्हा एकदा मार्कअप करून सांगतो. ठोकळ्याची समोरची बाजू बघा. ठीक आहे, ही समोरची बाजू जी दिसती ना, तोच ठोकळा मोजायचा. ही अशी बाजू असेल ना वरची, ही मोजायची नाही. मग हा मोजला, हा मोजला, परत याची जर अशी वरची बाजू असेल तर ती मोजायची नाही. तेव्हा ही जी बाजू आहे ही मोजणार नाही आपण, ही मोजणार नाही, ही नाही, ही नाही, इकडची नाही, इकडची नाही. मग मोजायच्या कोणत्या होत्या, आता मी दुसऱ्या पेननी मार्कअप करतो. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठोकळ्याच्या समोरच्या बाजू फक्त मोजल्या, वरच्या बाजू नाही, कारण वरचे पृष्ठ समान असतात. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न वाचा. इसवी सन 2020 साली ध्वजदिन शुक्रवारी आला होता. ध्वजदिन शुक्रवारी आला होता. बर, ध्वजदिन. ओके, आता हा प्रश्न थोडा इंटरेस्टिंग होणार आहे. तर शिक्षण दिन कोणत्या वारी आला असेल, ध्वजदिन शुक्रवारी होता. तर शिक्षण दिन कधी असेल, आता इथं शिक्षक दिन नाही, हे मी आधी सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, नोव्हेंबर महिन्यातला दिवस आहे हा. कोणता आहे, मग नोव्हेंबरचा कोणता दिवस म्हणजे शिक्षक दिन असतो, शिक्षण दिन असतो. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती असते, बरोबर. मग कोणता असतो, मग आता जर तो असेल तर ध्वजदिन कधी असतो ते सांगायचे. चला तुम्ही उत्तर शोधून सांगायचे, व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा. आता आपण जो प्रश्न सोडवतो त्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की 2020 साली ध्वजदिन. ठीक आहे, ध्वजदिन हा असतो 7 डिसेंबरला. ध्वजदिन कधी असतो, 7 डिसेंबर. ओके, त्या दिवशी आहे शुक्रवार. ओके, त्यानंतर शिक्षण दिन. शिक्षण दिन जो आहे हा असतो 11 नोव्हेंबरला. कधी असतो, 11 नोव्हेंबर. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती असते त्या दिवसाचा आहे. ठीक आहे, 11 नोव्हेंबर. आता बघा आपल्याला मागे जावं लागणार आहे. मी इथं आधी काढून ठेवले 7 डिसेंबर. 7 डिसेंबर आपल्याला दिलेला आहे शुक्रवार. मग आपण 7 दिवस मागे गेलो, परत शुक्रवार. त्यातनं 7 दिवस मागे गेलो 23 शुक्रवार. तिथून परत मागे डिसेंबर कडून आपण नोव्हेंबर कडे येत आहोत. ठीक आहे,
17, त्याच्यानंतर परत 17तून 7 मायनस गेले 10 आले. किती आले? 10. 10 नोव्हेंबरला आला शुक्रवार. मग 11ला काय येणार आहे? 11ला येणार आहे शनिवार. काय येणार आहे 11ला? शनिवार. ओके, आले लक्षात? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. काय केलं आपण? 7 डिसेंबर. पण हे 2 वार तुम्हाला माहित पाहिजे होते. ध्वज दिन हा 7 डिसेंबरला असतो, शिक्षण दिन हा याला असतो. ध्वज दिनाच्या दिवशी तुम्हाला शाळेमध्ये तिकीट वाटली जातात, बरोबर? ध्वज दिनाची पूर्वी 1 रुपयाला असायची, आता 5 रुपयाला असते. त्याच्यावरनं दिवस लक्षात ठेवा. आणि शिक्षण दिन आहे, शिक्षक दिन नाही. हा, चूक करायची नाही. दिवस 7 दिवस मागे घेत चला, तुम्हाला मागचा दिवस कळेल. शुक्रवार सापडला, 1 दिवस पुढचा घ्या, 11. ओके, चला पुढचं उत्तर बघू. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे 31 ते 32. ठीक आहे, 31 आणि 32 साठी वेन आकृती काळजीपूर्वक बघा. थोडी मोठी करतो वेन आकृती, म्हणजे तुम्हाला ती व्यवस्थित पाहता येईल. वेन आकृतीसाठी काळजीपूर्वक पहा. खालील प्रश्नाचे उत्तर द्या. फक्त वर्तुळात असलेला अंक कोणता? फक्त वर्तुळात आहे, जो दुसरा कशातच नाही. वर्तुळ बघा, वर्तुळामध्ये 4 आहे, तो त्रिकोणात पण आहे, तो नाही. हा पण आहे, तो पण नाही, हा पण नाही. फक्त म्हटल्यामुळे हा फक्त 10. ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके, व्हेरी गुड. आता आणखी एक प्रश्न तसाच विचारतो. आणखी एक प्रश्न, फक्त चौकोनात असलेला अंक सांगा. जो फक्त चौकोनात आहे, मला कमेंट मध्ये लिहून टाका. चौकोनात असलेला, फक्त चौरसामध्ये, मी शब्द बदलतो, चौरसातील अंक सांगा. आणि शब्द वापरलाय फक्त. ठीक आहे. अजून एक अंक सांगतो, फक्त त्रिकोणातील अंक. फक्त त्रिकोणातील अंक सांगा. कोणता आहे? तुम्हाला लक्षात येईल. झूम करून बघा आणि उत्तर सांगा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. त्रिकोण आणि चौकोन या दोनच आकृत्यांना सामायिक असलेला अंक कोणता? जो त्रिकोण पण आहे आणि चौकोन पण आहे, अशा आकृत्यांना सामायिक असलेला अंक कोणता? हा, ओके, बघा बरं झूम करून परत एकदा. जो त्रिकोणाला पण आहे आणि याला पण आहे, कोणता अंक आहे जो त्रिकोणात पण आहे आणि चौकोनात पण आहे? त्रिकोणात आणि चौकोनात मला तर सापडलाय. तुम्ही तुमचं उत्तर काढा. तुम्ही तुमचं उत्तर काढा. चला, कोणता आहे बघा बरं. यस, हा जो अंक आहे ना 1, हा ह्या चौकोनात सुद्धा आहे आणि इकडच्या त्रिकोणात सुद्धा आहे. ठीक आहे, दोघांना सामायिक. मग तुम्ही म्हणाल 2 नाही, 2 आणखी वर्तुळाला पण सामायिक आहे, त्याच्यामुळे 2 येणार नाही. खालचा जो आहे तो 3 पण येणार नाही, हा पण नाही, हा पण नाही, हे तर बाकी सेपरेट आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. यस, ओके, चला पुढचं बघू. 16 फेब्रुवारी 2016 रोजी शुक्रवार होता. 16 फेब्रुवारी, ठीक आहे, शुक्रवार होता. तर 16 फेब्रुवारी 2011 रोजी कोणता वार होता? 16 फेब्रुवारीचा दिलेला आहे, मागचा काढायचा. आधी हे लीप वर्ष आहे का बघा. हे लीप वर्ष आहे का? हो, हे लीप वर्ष आहे. त्या दिवशी 29 असेल. मग आता मागे मागे जात तुम्ही वार काढू शकता. ठीक आहे, चला व्हिडिओ पॉज करा, उत्तर काढा. बघा, आपल्या समोर प्रश्न असा आहे की 2016 साली शुक्रवार होता. ठीक आहे, 2016ला, आणि 2011ला फेब्रुवारीत काय येणार? ओके, मागे जायचे. मागे जाताना काय करायचे, मी इथं काढलेले तुम्हाला समजून सांगतो. बघा, लीप वर्ष असेल त्या वर्षी वार 2 दिवसांनी पुढे जातो. ठीक आहे, म्हणजे कसा, एक सामान्य वर्ष आहे समजा. आता 2015 उदाहरण धरलं, 2 टप्प्यात समजून सांगतो. हे वेगळं आणि हे वेगळं. 2015ला 1 जानेवारीला उदाहरणार्थ घ्या, 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर डिसेंबरला 31 डिसेंबरला तोच वार येतो. त्या वर्षाच्या शेवटी तोच वार येतो, म्हणजे सोमवारच येतो. मग पुढचा वार मात्र 1 दिवसाने पुढे जातो. काय करतो? 1 दिवसाने, म्हणजे पुढचा येणार मंगळवार. नियम कशासाठी सांगितला मी तुम्हाला, की दर वर्षाचा वार 1 दिवसाने पुढे जातो, पण लीप वर्षात 2 दिवसांनी. का बरं होतं असं? कारण फेब्रुवारी 29 दिवसाचा येतो, म्हणून 2 दिवसांनी पुढे जातो. या नियमानुसार, जो नियम आपण आता समजून घेतला, ह्याच नियमानुसार आपण आता वरचे जे वार आहेत ते काढलेले बघू.
कसे बघा, 16 फेब्रुवारीला फेब्रुवारी 16ला 2 दिवसांनी वार पुढे जाणार आहे. ठीक आहे, इथं वार आपण शुक्रवार काढला, हा 2 दिवसांनी पुढे जाईल. 2015ला जोही वार असेल 1 दिवसाने पुढे, 14ला 1 दिवसाने पुढे, ह्याला एक दिवसाने पुढे. पण हे वर्ष आणि हे वर्ष लीप वर्ष आहेत. कोणते आहेत? लीप वर्ष. ठीक आहे, मग हे इथं 2 दिवसांनी पुढे जाईल आणि 2011ला 1 दिवसाने. म्हणजे ह्याची टोटल करायची, हे झाले 1 2 1 3 4 5 6 7 8. याचा अर्थ फेब्रुवारी मध्ये 16ला जर शुक्रवार असेल तर त्याच्या आधीचा 8 दिवसाने वार मागे असेल. 8 दिवसाने, 7 दिवसाने मागे गेला तर शुक्रवार येतो, 8 दिवसाने मागे गेला तर शनिवार येतो. ही टोटल झाली 8 दिवस. 8 दिवस मागे जा, शुक्रवार मधून 8 दिवस मागे जा, शुक्रवार मधून 7 दिवस मायनस केले तर परत शुक्रवारच येतो. ओके, आणि आणखी एक मायनस केला तर शनिवार येतो. ठीक आहे, आले लक्षात? म्हणजे तसंच इथून पुढे पुढे जर आलं तर तेवढं होईल. ओके, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, पुढचा प्रश्न आलाय लक्षात? एक दिवस पुढे जातो, त्याच नियमानुसार आपण एक दिवस मागे गेलो. आपण दिनदर्शिकेच्या संदर्भाने 3 ते 4 घटक केलेले आहेत, ते तुम्ही अवश्य रिपीट करा परत एकदा. पुढचा प्रश्न बघू. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? बघा बरं, 45 55 58. ओके, इथं 58 आणि 22 दिलेले आहेत, इथं 55 दिलेले आहेत. या दोघांची बेरीज इथं होते, मग ह्या दोघांची बेरीज इथं होते का? काय उत्तर येतं? किंवा याचं उत्तर काय येणार आहे? तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर काढायचे. चला, प्रश्न खूप सोपा होता. या दोघांची जी बेरीज आहे ती इथं लिहिलेली आहे, या दोघांची बेरीज इथं आहे. या नियमानुसार यांची बेरीज केली तर 55 येणार आहे, जे इथं उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे. ओके, चला पुढचं बघू. एका सांकेतिक भाषेमध्ये भवन शब्द 1 4 7 असा लिहिला व कवन शब्द, हे प्रश्न इंटरेस्टिंग असतात, 127 असा लिहिला व भजन शब्द, हा रिपीट झालेला प्रश्न आहे कुठेतरी. ठीक आहे, 743 असा लिहिला तर त्याच भाषेत जनक शब्द कसा लिहिणार? जनक. ठीक आहे, आपल्याला शोधायचं आहे जनक. काय करायचं आता? जनकच सापडायचा. ज कुठं आहे? इथं. न कुठं आहे? इथं. न कुठं आहे? इथं. न कुठं आहे? इथं. मग आता न समान आहे ना, न समान बघा, न इथं पण आहे, न इथं पण आहे आणि न इथं पण आहे. तिन्ही याच्यामध्ये एक समान अंक आहे का? हो, यस. 7 हा अंक तीनही याच्यात आहे, म्हणजे न चा आहे तुमचा 7. मग आता क कुठे आहे? क कुठे आहे? क 2 याच्यात आहे का? नाहीये, क 2 याच्यात नाही. मग ज आहे का? जो भजन व मात्र आहे ना, व डबल आहे, मग वचा शोध लावा आधी. व साठी इथं त्याने वापरला आहे, इथं आणि इथं दोघांमध्ये समान आहे 1. जर वचा 1 गेला तर आता राहिला काय? भला इथं 4 असेल, भला इथं 4 असेल, गेला, म्हणजे याच्यामध्ये राहिलेला आहे 3 जचा. हा आहे ज न. मग ज चा आपल्याला 3 सापडला, याचा सापडला जनक. आता क बघा कुठे आहे? क चा 2 आहे, म्हणजे जनक शब्दाला येतो 3 7 आणि 2 असा शब्द कुठे आहे का? 3 7 2. 3 7 2 जनक. मग काय येतंय? चला बघा, आता इथं 372 हा अंक आपण बघितला, पण तो सरळ लिहिला जाईल का? असा पर्याय बघा कुठे आहे? 300 हे अंक असणारा पर्याय कुठे? हा नाही, हा नाही, हा नाही, हा पर्याय आहे 273. हा अंक उलटा सुलटा असा लिहिला जाईल, कारण इथले प्रत्येक अंक त्यांनी उलटे सुलटे लिहिले. ठीक आहे, आले लक्षात? ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. काय होत असतं या प्रश्नांमध्ये? त्याच्या खालचा शब्द येतो असं नाही. मग आपण हे रमण पासून याच्यापासून बऱ्याच प्रश्नपत्रिका सोडून दिले की 2 प्रश्नपत्रिका 2 शब्दांमध्ये समान असणारा अक्षर शोधा, त्याला वापरला गेलेला समान अंक काढा. ठीक आहे, ओके, चल पुढचा प्रश्न बघू. बघा, आपल्या समोर पुढचा प्रश्न आहे. एका सांकेतिक भाषेत 237 ही संख्या 61 2 5 6 अशी लिहिली तर त्याच भाषेत
149 ही संख्या कशी लिहिली जाईल? बघा आता काय केलेलं आहे समजून घ्या काय होतंय. ह्या दोघांचा गुणाकार केला इथं मांडला असं झालं का? या दोघांचा यांची बेरीज केली की 7. काय केलेलं आहे? काढा उत्तर. कसं काढता येईल? चला व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. आपण या प्रश्नाचं उत्तर पाहत आहोत 98 आणि इथं दिलेलं आहे 5, इथं 3, इथं 208, इथं 6, इथं 2. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे याचं उत्तर काढायचंय. तुम्हाला आधीचं उत्तर सापडलं का? 36चं उत्तर जर सापडलं नसेल तर हा प्रश्न संपला की मी ते उत्तर सांगतो तुम्हाला. आमचे एक शिक्षक मित्र आहेत त्यांनी ते उत्तर काढलेलं आहे. ठीक आहे. त्याचं लॉजिक आणि ते मी तुम्हाला सांगतो. आता याचं तुम्ही प्रश्नाचं उत्तर हे सोडवायला घ्यायचे. बघा चला काय उत्तर येतंय. याचा घन करून उत्तर काढून बघा. घन 5चा घन किती येतो? 5चा घन 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 25. 25 गुणिले 25 किती झालं? 125. ओके. मग 125 मधून 3चा घन किती येतो? 3चा घन 27. वजा करा. बघा काय येतंय. ओके. येतंय का 98? बघा बरं येतंय 98. ओके. म्हणजे ह्या घन हा 5चा घन आहे, ह्याच्यातनं 3चा घन वजा केला तो आला 98. ठीक आहे. हे लॉजिक होतं. आता हे सेम 6चा घन किती आहे? 6चा घन किती येतोय? उत्तर काढा. 6चा घन 216. ओके. वजा 2चा घन किती येतो? 2 गुणिले 2 गुणिले 2 8. ओके. याच्यातनं 8 वजा करा 208 येतात. ठीक आहे. म्हणजेच हा 6चा घन घेतला आपण इथं आणि त्याच्यातनं 2चा घन वजा केला. ठीक आहे. घन वजा केला. आता 10चा घन काय येणार आहे? काय येणार 10चा घन? 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे काय? 1000. बरोबर आहे. आणि वजा 4चा घन. 4चा घन काय येतो? 64 आहे का? 4 गुणिले 4 गुणिले 4 4 चौक 16 16 चौक 64. याच्यातनं वजा करा. किती येते उत्तर? 936 उत्तर येते का? यस. इथं 936 उत्तर आहे. म्हणजे इथली संख्या येणार आहे 936. ठीक आहे. ओके. आले लक्षात? प्रत्येक याचं काय होतं आता हे लॉजिक आपण इथं घेऊ. ह्या 5चा घन केला. 5चा घन वजा 3चा घन. पुढे 6चा घन वजा 2चा घन. ती वरची अमाऊंट येते 208. ठीक आहे. इथं केलं तर 98 येतं. त्याच्यानंतर इथं 10चा घन वजा 4चा घन बरोबर हे 936. ठीक आहे. आले. आता वरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगतो. हे जे होतं हे काय होतं बघा 237. ठीक आहे. मग 237 ला त्यांनी काय लिहिलेलं आहे? 6 6 12 56 असं लिहिलंय. ठीक आहे. याच्यात काय बघा 2चा वर्ग घ्या. 2चा वर्ग किती? 2चा वर्ग 4. ठीक आहे. 4 मध्ये अधिक 2 मिळवा. तेच 2 मिळवा. किती येतात? 6 येतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर 3चा वर्ग घ्या. 3चा वर्ग किती? 9. 9 मध्ये परत 3 मिळवा. किती येतात? 12. ओके. त्याच्यानंतर 7चा वर्ग. 7चा वर्ग 49 अधिक त्याच्यामध्ये परत 7 मिळवा. किती येतंय? 56. ओके. आले. म्हणजे याच संख्येचा वर्ग केला आणि त्याच्यात 30 संख्या मिळवली. पुन्हा या संख्येचा वर्ग केला त्यात 30 संख्या. या संख्येचा वर्ग त्यात 30 संख्या. मग असं जर असेल तर 149चं उत्तर आपल्याला काढायचे. 1चा वर्ग किती? 1च आणि त्याच्यात 1 मिळवला. किती आला? 2. ठीक आहे. त्याच्यानंतर 4चा वर्ग किती? 16. 16 4 मिळवले. किती आले? 20. ओके. मग त्यानंतर 9चा वर्ग किती? 81. त्याच्यात 9 मिळवले. किती आले? 90. म्हणजे किती आलं? 2 2 आणि 90 ही संख्या आली. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे वरती मी तुम्हाला प्रश्न दिला होता. पुन्हा एक प्रश्न झाल्यानंतर परत त्याचं खाली उत्तर दिलंय. तुम्हाला मी आधी सांगितलं की ते लॉजिक सापडत नाही. पण प्रत्येक लॉजिक एकाच वेळी सापडेल असं नाही. त्याला थोडासा ब्रेक देऊन शोधलं तरी सापडतं. परीक्षेमध्ये काय होतं एखाद्या वेळ आपण त्याचं उत्तर काढता काढता स्टक होतो. मग त्याला तिथं तसंच ठेवा. दुसरा प्रश्न सोडवा. 2-3 प्रश्न सोडवल्यानंतर पुन्हा एकदा प्रयत्न करा. तुम्हाला उत्तर सापडू शकतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू.
बघा आपल्या समोर 38वा प्रश्न आहे, शाळेत वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अशा वेळी सर्वात योग्य कृती कोणती? कोणती कृती सर्वात योग्य राहील? बघा बरं, एक एक कृती वाचून बघा. हे बौद्धिक किंवा सामाजिक स्वरूपाचे प्रश्न आहेत. अंकिता वाचन प्रेरणा दिनावर निबंध लिहिते, चांगली कृती आहे. मोहिनी पुस्तकाची आकर्षक मांडणी करते, याने काय फायदा होईल? पुस्तकाची मांडणी करण्याने काय होणार नाही. अस्मिता इतरांना पुस्तकं वाचण्यास सांगते. आपण सातत्याने दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आपल्याला काय मिळतंय, आपण काय करतो हे महत्वाचे. मग हे पण नाही. प्रतीक्षा एका पुस्तकातील विचार समजपूर्वक वाचते, हे दोन योग्य वाटतात. अंकिता वाचन प्रेरणा दिनावर निबंध लिहिते आणि प्रतीक्षा पुस्तकातील विचार वाचते. पण यातला सर्वाधिक योग्य विचार कोणता, तो तुम्ही ठरवायचा. कोणता आहे? ऑप्शन नंबर 4 जो आहे, वाचन प्रेरणा दिनाला आपण वाचायचे, त्याच्यातनं समजून घ्यायचं आणि मग त्याचं समाजात किंवा आपल्या स्वतःमध्ये वर्तन बदल करायचा. हे 4 नंबरचं जे उत्तर आहे ते सर्वात योग्य आहे. ठीक आहे, ओके. चला आता आपण याला थोडासा उजेडात घेऊ. ओके, कारण काय झाले, दिसायला हा 49चा जो प्रश्न आहे 39चा तो थोडा दिसत नाही. ठीक आहे, बघा आता तुमच्या समोर प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न आहे, आश्रय, दुःख, कॅनव्हास, अतृप्त, त्रयस्थ या शब्दांमध्ये जोडाक्षरांची संख्या किती? मी इथं शब्द लिहितो आश्रय. ठीक आहे, आश्रय, दुःख, दुःख, त्याच्यानंतर आश्रय, दुःख, कॅनव्हास, कॅनव्हास, त्यानंतर अतृप्त, अतृप्त आणि त्रयस्थ. ठीक आहे, यामध्ये प्रश्न आहे जोडाक्षरांची संख्या किती आणि जोडाक्षर विरहित जोडाक्षरांची किती आणि जोडाक्षर विरहित अक्षरांची कितीने कमी आहे. म्हणजे याच्यामध्ये काही जोडाक्षर नसणारी अक्षर पण आहेत, ती पण मोजायची आणि जोड अक्षरे पण मोजायची. जोडाक्षरे किती आहेत ते आधी ठरवा, त्याच्यानंतर नसलेले ठरवा, जोडाक्षर नसलेले, आणि दोघांमध्ये कितीने कमी आहे ते ठरवायचे. ठीक आहे, बघा बरं, इथं दिलेलं आहे 5 ने कमी, इथं 5 ने कमी, इथं 5 ने जास्त, इथं जास्त आहे, इथं कमी आहे, इथं 7 ने कमी, इथं 7 ने जास्त. ठीक आहे, चला व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. बघा तुमच्या समोर मी हे उत्तर आधी काढलेले, परत एकदा समजून सांगतो तुम्हाला. इथं शब्द आपण लिहिलेले आहेत. ठीक आहे, आश्रय आपण ते समजून घेऊ एकदा. ठीक आहे, बघा इथं आश्रय शब्द जो आहे, जे जोड शब्द आहेत ते मी तुम्हाला दाखवतो आधी. इकडे बघा, हा जोड शब्द आहे, त्र जोड शब्द आहे, त्याच्यानंतर हा तृप्त तो पण जोड शब्द आहे, हा जो श्र आहे तो पण जोड शब्द आहे, आणि हा वास पण जोड शब्द आहे. ठीक आहे, किती आलेत? 5 जोड शब्द आले. 5 जोडाक्षरे, जोड शब्द म्हणण्यापेक्षा 5 जोडाक्षरे आहेत. ओके, त्याच्यानंतर हे जोडाक्षर नाही, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तुम्ही म्हणाल हे थ्रू, हे जे असं असतं ना हे जोडाक्षर नाही. ठीक आहे, म्हणजे 10 जोडाक्षर नाहीत. मग 10 वजा 5 केलं तर 5 ने कमी हे उत्तर येतं. जोडाक्षर ही नसल्यापेक्षा 5 ने कमी. ठीक आहे, आले? ओके, चला छान प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघू आणि त्यानंतर थांबू. ठीक आहे, तुमचा मित्र शाळेला जाताना बैलगाडीच्या शर्यती पाहायला जाण्याचा आग्रह करत आहे. तुमचा मित्र बैलगाडीच्या शर्यती पाहायला जाण्याचा आग्रह करत, अशा वेळी काय करावं? मग शाळेत जाताना तो म्हणतोय चला, म्हणजे शाळा सोडून जायचं. मित्राला तेथे सोडून एकटा शाळेत जाईल, त्याची तक्रार त्याच्या पालकांकडे करेल, त्याला शिक्षणाचे महत्व पटवून देईल व शर्यतीचा मोह आवरण्यास सांगेल की त्याला ओढत शाळेत घेऊन जाईल. काय करणार? आता तुम्ही मित्राला तेथे सोडून शाळेत गेले हे ठीक आहे, पण अशाने काय होईल? त्याचाही अभ्यास बुडेल. तो तुमचा मित्र आहे म्हणजे असंही करणं बरोबर नाही. त्याची तक्रार पालकांकडे पण करणार नाही, सरांकडे करता येईल एक वेळ. ठीक आहे, त्याला शाळेत ओढत घेऊन जाणे नाही. मग त्यापेक्षा त्याला शिक्षणाचं महत्व पटवून द्या आणि शर्यतीचा मोह आवरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आले लक्षात? शर्यतीचा मोह त्याला आवरायला लावा. त्याला सांगा की बाबा आपण जर असं केलं तर आपला वेळ जाईल आणि वेळ गेला तर आपला अभ्यास बुडेल, आपलं नुकसान होईल. यापेक्षा त्याला आणखी परत काहीतरी तुम्ही
विनंतीपूर्वक सांगून समजून त्याचा मोह आवरण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता वेळेअभावी आपण हा भाग इथे थांबवत आहोत. ओके. आपण साधारण 26 पासून प्रश्न पाहायला सुरुवात केली होती. एका प्रश्नामध्ये 2-2 प्रश्न त्यांचं स्पष्टीकरण घेतलं. आता थांबतोय. घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. गुड डे. बाय.